बैठक पार पडलेली आहे. 30 तारखेला जो प्रकरण घडलेला होता इथं कल्याण बुद्धभूमी फाउंडेशनच्या इथे, आणि आज आपली उपस्थिती इथं लाभलेली आहे या बैठकीमध्ये. तर आजच्या या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा काय झालेली आहे आणि सविस्तर निर्णय काय लागलेला आहे त्यावर तुम्ही काय सांगाल? ही जी महानगरपालिका आहे कल्याण कल्याण डोंबिवली ADMC यांनी खरं म्हणजे हे उद्योग भूमीचं नुकसान केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर त्यांना रस्ता बनवायचा असेल तर त्यांनी 2013च्या कायद्याने लँड एक्विजिशन करायला पाहिजे, पण असं न करता यामध्ये TDRचा घोटाळा केलेला आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये MMRD, सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून OBC SC ST यांच्या जमीन लुटीचा जो प्रकार चालू आहे त्याचा हा नमुना आहे. आणि मला वाटतं आजच्या सभेमध्ये संपूर्ण देशात जमीन हक्काचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आंदोलन आहे ते आदरणीय बनतेंच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू होईल असा मला विश्वास वाटतो. सर, या मोर्चामध्ये कोळी समाजाचाही सहभाग असणार आहे का? आमच्या जमिनी पण धोक्यात आहेत. म्हणजे आता फक्त बुद्धभूमीला यांनी हात घातला आहे म्हणून त्यांचं एक सभा झाली, परंतु आमचे आगरी कोळी भंडारी एवढे जागृत नाहीत. आमचा प्रयत्न आहे की जमीन हक्कांसाठी लढा, पण आता एकत्रितपणे आमचे लोकसुद्धा यामध्ये सहभागी असतील. आणि निश्चितपणे एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीने लोकांच्या जमिनी फसवून घेतात, ते कायदा आणि संविधान बाजूला ठेवत आहेत आणि म्हणून त्यांच्या विरोधात 100% आंदोलन होणार. जे कोणी बेकायदेशीर काम करतील त्यांना आमचा विरोध असेल. आमच्या एअरपोर्टमध्ये सुद्धा बौद्धल यांनी तोडल्या, ते पण बेकायदेशीरित्या तोडल्या. दिबा पाटलांचं नाव तिथल्या भूमीला भेटत नाही, याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा जो ठराव होता म्हणजे OBC SC ST यांच्या विरोधातलं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये समतेसाठी आम्ही हा लढा चालू करणार. सर, तुमच्या वतीने हा जो 30 तारखेला संपूर्ण प्रकरण घडलेला आहे, तुम्ही त्या प्रकरणाला कुठल्या दृष्टिकोनाने पाहतायत? कसं आहे की ज्या वेळी आमच्या मागासवर्गीय OBC SC ST, स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या हक्कांचा विषय येतो तर बाबासाहेब आंबेडकरांचा जमीन हक्क पूर्ण कायदा दिसतो. आणि याच्यामध्ये सुद्धा हक्क, ताबा, कब्जा, वहिवाट ही धम्मभूमी म्हणजे बुद्धभूमीची आहे, तिथल्या ट्रस्टची आहे. त्याच्यामुळे या आंदोलनामध्ये आम्ही सगळे आगरी कोळी भंडारी जमीन हक्काच्या बाजूचे बाबासाहेबांचे मत घेऊन एकत्रित लढणार आहोत. आणि हा संपूर्ण देशाला संदेश आहे की याच्यापुढे बुलडोझरची जी कारवाई आहे त्यामध्ये कायदा नसेल तर त्याला विरोध होईल. आणि जबरदस्तीने गरिबांची घरं आम्ही तोडू देणार नाही. गरिबांचं म्हणण्यापेक्षा शूद्रातिशूद्रांची घरं आहेत आणि तोडणारे उच्चवर्णीय आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. एकनाथ शिंदेने आपल्या जातीने हे निश्चित केलेलं आहे. त्यामुळे हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये पसरणार.